ए दीदी राहून जाय ना आजचे दिवस. नको रे, मी सासरी सांगितलंय की मी 2 दिवसात परत येते, कशाला उगाचच. अगं 1 दिवसाने काय होणार आहे, मी सांगतो ना दाजीन त्यांना. त्यांना मी 2 दिवसातच सांगितलं होतं की मी 2 दिवसात येते म्हणून. परत ते बडबड करतील, काय तू पण. थांबून जाय ना दीदी. नाही राहत आहे ना दादू, मला ऐकत जा जरा. आता मी इकडं नाही राहत, सासरी राहते. अगं तू गेली ना, घर कसं खायला सुटत ग. मम्मी एका कोपऱ्याला बसलेली राहते, पप्पा एका कोपऱ्याला बसलेला राहतो. माझ्या संग भांडायला कोणी राहत नाही. तू गेली ना, पूर्ण घर शांत होऊन जातं ग दीदी. तुझं सगळं खरं आहे रे दादू. आणि तुला काय वाटतं, माझं खूप मन होत असेल का सासरी जायचं? माझी पण इच्छा नाही होत रे, मम्मीला सोडून जायचं, पप्पाला सोडून जायचं, माझ्या दादूला सोडून जायचं. आणि मला सासरी गेल्यावर आठवतं आपल्या मस्त्या, गमती जमती. तुला एक गोष्ट सांगू दादू, जेव्हा मुलीचं लग्न होतं ना, तेव्हा मुलीसाठी तिचं सासरच तिचं माहेर असतं रे. मग तिला काहीच करता येत नाही. पण जेव्हा प्रत्येक मुलीचं लग्न होतं ना, तेव्हा तिला संसारासाठी माहेर मागं ठेवूनच जावं लागतं. अगं तू मागे तर काही ठेवून जात नाही ग, पण आमच्या चेहऱ्यावरचा हसूच घेऊन जाते ना ग दीदी तू.